म्हाडाच्या कोकण मंडळानं 5285 घरांसह 77 भूखंडांसाठी लॉटरी काढली आहे. आता पुन्हा एकदा सोडत लांबणीवर टाकली आहे. मंडळाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार अनामत रकमेसह ज्यांनी अर्ज भरलेले आहेत ती सोडत 11 ऑक्टोबरला ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये काढली जाणार आहे. 3 ऑक्टोबर 2025 ला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावी आणि हरकती नोंदवता येणार आहे. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी 9 ऑक्टोबरला 2025 ला सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाईल. 11 ऑक्टोबरला जे सोडतीमध्ये विजेते ठरलेले आहेत किंवा जे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांची यादी जाहीर केली जाईल. आता प्रतीक्षा यादी म्हणजे काय की ज्याला घर लागलेलं आहे परंतु काही कारणांमुळे त्यांनी घर घेतलं नाही तर तुम्ही वेटिंग लिस्टवर असाल तर ते घर तुम्हाला दिलं जातं. त्यामुळे वेटिंग लिस्टवर जरी असाल तरी घराची जी अपेक्षा आहे ती तुम्ही ठेवू शकता. या सोडतीसाठी 1.5 लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झालेत. मात्र यातील किती अर्जदार सोडतीसाठी पात्र आहेत याची प्रारूप यादी आतापर्यंत कोकण मंडळानं प्रसिद्ध केलेली नाहीये. दोनदा प्रारूप यादी लांबणीवर टाकण्यात आली. मंगळवारी 30 सप्टेंबरला पात्र अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र यादीचं काम पूर्ण न झाल्यामुळे ती पुन्हा लांबणीवर पडली आहे. कोकण मंडळाच्या या कारभारावरती आता अर्जदार नाराजी व्यक्त करतात. कोकण मंडळाकडून 20% सर्वसमावेशक योजनेतील 565, एकात्मिक योजनेतील 3002, म्हाडा योजनेतील 1677 आणि इतर योजनेतील 41 घरांसह 77 भूखंडांच्या सोडतीसाठी जुलैपासून सोडतपूर्व प्रक्रिया सुरू होती. सोडतीला प्रतिसाद नसल्यानं सोडतपूर्व प्रक्रियेला म्हाडानं 2दा मुदतवाढ दिली. त्यामुळे सोडतही 2 वेळा लांबणीवर पडली. दरम्यान नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया पार पडली असून आता पात्र अर्जाच्या प्रारूप यादीच्या आणि त्यानंतर अंतिम यादीची प्रतीक्षा 1.5 लाखाहून अधिक अर्जदार करतायत. अशातच अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 2 वेळा मंडळानं चुकवली आहे. 22 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता ही यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र ही यादी प्रसिद्ध करण्याच्या काही दिवस आधीच त्याची तारीख अचानक पुढे ढकलली. 22 सप्टेंबर ऐवजी 30 सप्टेंबरला अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध होणार होती. त्यानुसार अर्जदारांचे डोळे यादीकडे लागले होते. पण संध्याकाळी 6 वाजता ही यादी प्रसिद्ध झालीच नाहीये. अर्जाची संख्या अधिक असून यादीच्या कामाला वेळ लागतोय. त्यामुळे यादी बुधवारऐवजी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात येईल असं कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सोडत लांबणीवर पडलीये किंवा प्रारूप यादी जी आहे ती पुढे ढकलण्यात